मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्र्यांकडून मित्रपक्षांकडे तीव्र नाराजी. कारवाई केली नाही तर कोडगेपणा तयार होईल. फडणवीसांची भूमिका. विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती. मुख्यमंत्री फडणवीस थोडे गोंधळलेले आहेत. संजय राऊतांची टीका. महाराष्ट्र सरकार अंधश्रद्धेच्या फेऱ्यात अडकले. राऊतांचा टीकेचा घणाघात. 8 मंत्र्यांची विकेट पडणार. दैनिक सामनातून भाकीत. मुख्यमंत्री फडणवीस धक्कातंत्राच्या तयारीत. माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट हिट लिस्टवर असल्याचा सामनात उल्लेख. योगेश कदम, नरहरी झिरवळांचेही मुख्यमंत्री राजीनामे घेणार. सामनातून दावा. नितेश राणे, जयकुमार गोरेंसह भरत गोगावले, दादा भुसेही हिट लिस्टवर असल्याचं सामनातून भाकीत. सुधीर मुनगंटीवारांना विधानसभा अध्यक्ष केलं जाण्याच्या सामनातून त्याचं भाकीत. राहुल नार्वेकरांना मंत्रिपद दिलं जाण्याची चर्चा ही दैनिक सामनातून व्यक्त. पक्ष आपल्याला जी जबाबदारी देईल ती पार पाडायला तयार. राहुल नार्वेकरांची मंत्रिपद मिळण्याच्या चर्चांवर सावध प्रतिक्रिया. विधानसभा अध्यक्षपदाबाबत कुठलीही चर्चा कोर ग्रुपमध्ये झालेली नाही. मंत्रिमंडळाबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर होतो. सुधीर मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. सरकारचं रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहांकडे. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला तरी आता शहांकडे. संजय राऊतांचं वक्तव्य. सरसंघचालक मोहन भागवत यांचं कार्य जर मान्य नसेल तर नितेश राणेंनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. संजय राऊतांची टीका. राज्यात 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा. त्या घोटाळ्याचे पैसे श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनला वळवले. संजय राऊतांचा शिंदे पिता पुत्रावर आरोप. साताऱ्यातील ऐतिहासिक राजवाड्याची दुरवस्था. राजवाड्याच्या भिंतींना मोठी भगदाड. पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष. कोल्हापुरातील नांदणीतील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठाकडे महादेवी नावाची हत्तीण. मात्र या हत्तीणीला गुजरातच्या वनतारामध्ये सोडण्याचे हायकोर्टाचे आदेश. आदेशाविरोधात मठ संस्थांची सर्वोच्च न्यायालयात धाव. कोल्हापुरातील नांदणीत महादेवी या हत्तीणीसाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. हत्ती बचाव कृती समितीकडून आज नांदणी गाव बंद ठेवून मूक मोर्चाचं आयोजन. नांदणीतील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य मठाकडे महादेवी नावाची हत्तीण. जैन समाजाच्या पंचकल्याण विधीमध्ये हत्तीला विशेष महत्व. जैन समाजाच्या धार्मिक भावनांचा आदर राखण्यासाठी सरकारनं यामध्ये हस्तक्षेप करावा. महादेवी हत्तीणीचं स्थलांतर करण्याच्या निर्णयावर सतेज पाटलांची पोस्ट. मुंबईच्या वडाळा बेस्ट डेपो इथं ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. बेस्ट कामगार सेनेकडून कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाची हाक. दारूच्या ट्रकवर राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांच्या नावाचं प्रकरण. मेघना बोर्डीकर यांच्या आशीर्वादानं राज्यात बनावट दारू विक्रीचे रॅकेट. राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळेंचा बोर्डीकरांवर गंभीर आरोप. कल्याण तरुणी मारहाण प्रकरणातील आरोपी गोकुळ झाची पोलीस आणि पत्रकारांवर अरेरावी. गोकुळला पोलीस कल्याण न्यायालयात पुन्हा हजर करत असताना पोलिसांसमोरच पत्रकारांना परत तुम्हाला भेटू अशी धमकी. कल्याणमधील तरुणी मारहाण प्रकरणी आरोपी गोकुळ झा आणि त्याचा भाऊ रणजित झा याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. नागपूर पोलीस मुख्यालयातील पोशिपायाचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल. वाडी कटोल रस्त्यावर वाहन चालकाला 500 रुपयांची लाच मागून अवैध वसुली करत असल्याचा आरोप. एचआयव्ही बाधित अल्पवयीन मुलीवर अत्याचार. धाराशिवच्या औसामधील एचआयव्ही बाधित संगोपन संस्थेतील घटना. अत्याचारानंतर गर्भवती मुलीचा केला गर्भपात. पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या पूजेची 28 जुलैपासून ऑनलाईन नोंदणी. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. पूजेचा कालावधी 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबरपर्यंत. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात भक्तांना आजपासून चितळे बंधूंचा लाडू प्रसाद. मंदिर संस्थानाकडून प्रसाद सेवा सुरू. नांदेडच्या माहूरगडावर रेणुकामाता मंदिरात पार पडले दीपपूजन. प्रतिवर्षी दीप अमावस्येनिमित्त पूजन करण्याची परंपरा. नीलम गोरेंनी घेतलं जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन. बेलभंडारा वाहून हार फुलांसह पुरणपोळीचा नैवेद्य केला अर्पण. रेशन कार्डातील अनियमितता रोखण्यासाठी सरकारची कडक पावलं. या अंतर्गत 6 महिन्यांपासून रेशन घेतले नाही असं रेशन कार्ड रद्द होईल. त्यानंतर केवायसीद्वारे पुन्हा पात्रता निश्चित होणार. पुण्यात अनधिकृत होर्डिंग विरोधात महापालिकेची कारवाई. आतापर्यंत 88 अनधिकृत होर्डिंग असल्याचं समोर. यापैकी 24 होर्डिंग उतरवले. पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण. 25 जुलै ते 15 सप्टेंबर कालावधीत पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वन पुणे विद्यार्थी पास कार्ड पूर्णपणे मोफत.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या व्यक्तिगत सुट्ट्यांची घोषणा. वर्षाला 30 दिवसांची अर्जित सुट्टी तर 20 दिवसांची अर्धपगारी रजा, 8 दिवसांची सीएल मिळणार. वृद्ध बालकांच्या देखभालीसाठी ही वेगळी सुट्टी असणार. यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांना 5,000 वृक्षांचं वितरण. कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर विजय माने यांची संकल्पना. नारळ, फणस, आंबा, जांभूळ यासह विविध प्रजातींच्या झाडांची लागवड. अहिल्यानगरच्या पाथर्डीतील हनुमान टाकळी येथील रहाड यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. लालबुंद निखाऱ्यांवरून चालत शेकडो भाविकांनी केली नवस्फूर्ती. वाशिमच्या पीडब्ल्यूडी अभियंत्यानं सामाजिक कार्यकर्त्यांचं बनावट पत्र तयार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर. खोटी सही करून पत्र मंत्रालयात सादर केल्यानं प्रकरण उघड. या प्रकरणी 2 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल. चाळीसगाव पोलिसांची मोठी कारवाई. कारनं दिल्लीहून बंगळुरूकडे नेलं जात असलेले 64 कोटींचे एफेटामाइन ड्रग्ज जप्त करत कार चालकाला अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रियकरण आपल्या प्रेयसीला दौलताबाद घाटात ढकललं. खासगी वादातून झालेला प्रकार. घटनेत तरुणीचा मृत्यू. नवी मुंबईच्या बेलापूरमध्ये तंत्रमंत्राच्या सहाय्यानं जास्त पैसे मिळवून देण्याचे भोंदूबाबाचा आमिष. वकिलाची 20 लाखांची फसवणूक. संभाजीनगरच्या महिलेला मारहाण प्रकरणात पोलिसांकडून गुन्हा दाखल. आरोपी शोधण्यासाठी 2 पथके रवाना. सर्व आरोपींवर कडक कारवाई करू पोलिसांचं आश्वासन. बिल्डरकडे 10 लाखांची लाच मागणाऱ्या कराड पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारेला अटक. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. नाशिकच्या पिनाकल मॉलच्या परिसरात 4 मित्रांमध्ये तुफान हाणामारी. फरार 4 गुन्हा दाखल. जागेच्या वादातून पोलिसांसमोरच 2 गटात तुफान राडा. सोलापूरच्या बार्शीतील पांडे चौक येथील घटना. जागा मालकानं धोकादायक इमारत पाडल्यानं भाडेकरू आणि जागा मालकामध्ये राडा. गोंदियाच्या सडक अर्जुनीतील एका शाळेत शिक्षकाचं विद्यार्थिनीशी वारंवार अश्लील चाळे. आरोपी शिक्षकावर गुन्हा दाखल करत अटक. रत्नागिरीतल्या राजापूरमधील ओणी पाचल रस्त्यावर एसटी बस आणि टेम्पोचा अपघात. अपघातामध्ये 30 ते 35 जण जखमी. भंडाऱ्यातील साकोरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रबुद्ध चौकातील जुन्या विहिरीचं भूस्खलन. सुदैवानं परिसरात कोणीही नसल्यामुळे अनर्थ टळला. नाशिकच्या नांदगावमधील चांदेश्वरी धरण परिसरात ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात 2 सख्या भावांचा मृत्यू. 1 जण जखमी. अकोल्यातील वरखेड फाट्याजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात. अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू. बिहारमध्ये मतदार याद्यांच्या फेर आढाव्यावरून संसदेबाहेर खासदारांचं आंदोलन. प्रतिकात्मक याद्या फाडून कचरापेटीत टाकून आयोगाच्या निर्णयाचा निषेध. राहुल, प्रियंका वड्रा यांच्यासह अनेक खासदारांची उपस्थिती. पंतप्रधान मोदींनी मोडला इंदिरा गांधींचा कार्यकालावधीचा विक्रम. मोदी ठरले सर्वाधिक काळ पदावर राहणारे दुसरे पंतप्रधान. मोदींचे पंतप्रधान म्हणून आज 4078 दिवस पूर्ण. अभिनेत्री रुची गुज्जरनं सो लाँग व्हॅली चित्रपटाचे निर्माते करणसिंह चौहानविरोधात एफआयआर दाखल केलाय. फसवणूक, विश्वासघात आणि धमकी देण्याच्या आरोपाखाली एफआयआर दाखल झालाय. बहुप्रतीक्षित वॉर 2 सिनेमाचा ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित. यानिमित्तानं पहिल्यांदाच ऋतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर एकत्र काम करणार. पंतप्रधान मोदींचा मालदीव दौरा. पंतप्रधान मोदींना मालदीवमध्ये माले इथं गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. राष्ट्रपती मुइझू समारंभात सहभागी. शिवमंदिरावरून थायलंड आणि कंबोडियामध्ये युद्ध सुरू आहे. आतापर्यंत 14 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनं आपल्या नागरिकांसाठी सूचनाही प्रसिद्ध केल्या. ऋषभ पंतच्या धाडसाची काल क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा. अंगठ्याला दुखापत असतानाही तो बॅटिंगसाठी मैदानात उतरला. झुंजार अर्धशतक ठोकत 54 धावा केल्या. एक छोटासा ब्रेक. पुन्हा एकदा पाहत रहा एबीपी माझा.